नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. चला, आता एक खूप चांगला चॅप्टर आपण घेतो आहे प्रोबॅबिलिटी, की ज्याच्यामध्ये आपली करमणूक पण होईल आणि अभ्यास पण होईल. ओके, 5वा चॅप्टर आहे प्रोबॅबिलिटी. मराठीमध्ये याला संभाव्यता म्हणतात. क्लास 10th स्टेट बोर्ड महाराष्ट्र. ओके, अतिशय सोपा आणि मनोरंजन करणारा चॅप्टर आहे विद्यार्थी मित्रांनो. फक्त तुम्ही जर मन लावून त्याच्यामध्ये जर व्यवस्थित बघितलं. आता त्याच्यामध्ये काय आहे, एक नाणं आहे. त्या नाण्याला आपल्याला माहिती आहे एक छापा असतो, एक काटा असतो, म्हणजे हेड आणि टेल असे दोन त्या नाण्याच्या बाजू असतात. आता तुम्ही कुठे बघितलेले विद्यार्थी मित्रांनो, आठवतं का तुम्हाला? एक जुना सिनेमा होता बघा, शोले, अमिताभ बच्चनचा आणि धर्मेंद्राचा. त्याच्यामध्ये तो वर थ्रो करतो कॉईन थ्रो करतो, तर हेड आणि टेल असं पडत असतं. ओके, आपण ते लक्षात येतं आपल्या, म्हणजे ते लक्षात घ्या. तो फक्त संदर्भ घ्यायचा, आपल्याला चर्चा नाही करायची. दुसरं, आपण कॅट बघितलेला आहे, पत्त्याचा कॅट. त्याच्यामध्ये 52 कार्ड असतात, म्हणजे 52 पत्ते असतात. त्याच्यामध्ये काय काय असतं विद्यार्थी मित्रांनो? बदामचे 13 पत्ते असतात, त्याच्यानंतर चौकटचे 13 पत्ते असतात, किलवरचे 13 पत्ते असतात आणि इस्पिकचे 13 पत्ते असतात. मग त्याला आपण हर्ट, डायमंड असं त्याला इंग्रजी शब्द पण नाव आहेत. ओके, तर आपण हे सर्व बघणार आहोत. पण त्याच्या आधी विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला एक 5.1 प्रॅक्टिस सेट आहे, तो थोडासा याच्या वेगळा आहे. फक्त या धड्याच्या संदर्भात आपल्याला काय माहिती पाहिजे? आता पॉसिबिलिटीज हा एक शब्द आहे. प्रोबॅबिलिटी आणि पॉसिबिलिटी. पॉसिबिलिटी म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो? की समजा मला घराच्या बाहेर आता फिरायला जायचं आहे, पावसाळा आहे आणि खूप आभाळ दाटून आलेलं आहे. तर मला काय वाटतं, पॉसिबिलिटी काय असते, की एक तर मी बाहेर गेल्यावर रस्त्यात कुठेतरी पाऊस सुरू होऊन जाईल, किंवा मी काम करून घरापर्यंत येईल तरी पाऊस पडणार नाही. म्हणजे दोन पॉसिबिलिटी असतात. एक तर पाऊस पडेल किंवा नाही पडणार. मग मी छत्री घेऊन बाहेर निघतो आणि वापस घरी येतो तरी पाऊस पडत नाही. पण आपण पॉसिबल काय पकडलं असतं, की पाऊस पडू शकतो. ओके, त्यानंतर आपण एखाद्या दुकानामध्ये गेलो, आपल्याला शर्ट घ्यायचा आहे. 5-6 शर्ट आपल्या समोर टाकलेले असतात, 6 शर्ट टाकलेले आहेत. मग आपल्या पॉसिबिलिटी आहे 6 शर्टपैकी आपल्याला एक निवडायचा आहे. ओके विद्यार्थी मित्रांनो, आपण या 6 पॉसिबिलिटीज आपल्यासमोर, की 6 पॉसिबिलिटीज आहेत, त्याच्यापैकी तुम्हाला एक निवडायचा आहे. म्हणजे तुमच्यासमोर 6 पॉसिबिलिटी आहेत. नुसता एकच शर्ट नाही, की एक टाकला आणि एकच घ्या असं नाही आहे, 6 आहेत. ओके, त्यानंतर समजा एका आठवड्यामध्ये 7 दिवस आहेत. मग तुम्हाला एक काम करायचं आहे, पण तुम्ही ते कोणत्याही दिवशी रँडमली करू शकतात. असं जर असेल, यादृच्छिक पद्धती म्हणतात त्याला मराठीमध्ये. रँडमली म्हणजे काय? यादृच्छिक पद्धत. ओके, तर तुम्ही 7 दिवसातून कोणताही वार निवडू शकतात कामासाठी. असं बंधन नाही आहे तुम्हाला, की तुम्ही ह्याच दिवशी काम, स्पेसिफिक ह्याच दिवशी काम करावं असं पण नाही आहे. मग पॉसिबिलिटी कळलं ना विद्यार्थी मित्रांनो? पॉसिबिलिटी म्हणजे आपल्याला, आपण त्याला काय म्हणतोय, गृहीत धरणे, किंवा होऊ शकेल किंवा होणार नाही. ओके, बऱ्याच गोष्टी या पॉसिबिलिटीवर शक्य असतात विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या. बऱ्याच गोष्टी पॉसिबिलिटीवर शक्य असतात. तुमच्या या पुस्तकामध्ये काही उदाहरणं पण दिलेली आहेत. आपण जर ते बघितलं, अभ्यास जर केला त्याचा, तर तुम्हाला कळेल विद्यार्थी मित्रांनो, की पॉसिबिलिटीचं शब्द वापरलेले आहेत. प्रोबॅबल, मे बी होऊ शकेल किंवा नाही होणार, मे बी, इम्पॉसिबल, पॉसिबल, नियरली, जवळपास. ओके, की मला पेपर खूप चांगले गेलेले आहेत बोर्डाचे 10वीच्या, आणि नियरली अबाउट मला 95% पडतील. म्हणजे नियरली हा शब्द पण आपण पॉसिबिलिटीसाठी वापरू शकतो. शुअर म्हणजे याच्यात थोडीशी खात्री जास्त आहे आपल्याला, की शुअर आहे, किंवा 50-50 चान्स आहे. एखादी मॅच चालू आहे, तर कोणते 2 संघ आहेत, समजा भारत आणि ऑस्ट्रेलिया, 50-50, की 50% भारत जिंकू शकतो, 50%. म्हणजे आपण असे शब्द वापरून पॉसिबिलिटी, प्रोबॅबिलिटीचा अभ्यास करू शकतो. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा आपण गणित येतील तेव्हा निश्चित त्याच्यावर व्यवस्थित चर्चा करू. कार्डवरही करू, कॉईनवरही करू. आता बस झालं, एवढं तुम्हाला समजलं. आपण आता सोडूया विद्यार्थी मित्रांनो प्रॅक्टिस सेट 5.1. ओके, प्रॅक्टिस सेट 5.1. बघा विद्यार्थी मित्रांनो, याच्यात काय दिलेलं आहे. आता आपण पहिला प्रश्न घेऊया. हाऊ मेनी पॉसिबिलिटीज आर देअर इन ईच ऑफ द फॉलोइंग. खाली 4 क्वेश्चन दिले आहेत, सब क्वेश्चन आहेत, आणि तुम्हाला विचारलेलं आहे की किती पॉसिबिलिटीज आहेत. बघा, पहिला प्रश्न किती सोपा आहे बघा विद्यार्थी मित्रांनो. वनिता नोज द फॉलोइंग साइट्स इन महाराष्ट्र. सी इज प्लॅनिंग टू व्हिजिट वन ऑफ देम इन हर समर व्हॅकेशन. उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये, म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये ती एका साईडला कोणाला तरी भेट देणार आहे, आणि तिला महाराष्ट्रातल्या किती साईड माहिती आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, अजिंठा साईड माहिती आहे. ओके, महाबळेश्वर माहिती आहे, लोणार सरोवर माहिती आहे, ताडोबा वाईल्ड लाईफ सँच्युरी माहिती आहे, त्यानंतर अंबोली, रायगड, माथेरान आणि आनंदवन. असे किती विद्यार्थी मित्रांनो? 1, 2, 3,
4, 5, 6, 7 आणि 8 स्थळं वनिताला माहिती आहे आणि ती एका कोणत्याही स्थळाला भेट देणार आहे. म्हणजे किती पॉसिबिलिटी तिच्यासमोर? 8 पॉसिबिलिटी आहे. 8 पैकी ती कोणत्याही एका स्थळाला समर वॅकेशनमध्ये भेट देऊ शकते. त्यांनी फक्त विचारले हाऊ मेनी पॉसिबिलिटीज इन दॅट एक्झाम्पल. सो 8 पॉसिबिलिटीज इन फर्स्ट एक्झाम्पल. ओके. दुसरं एक्झाम्पल बघा विद्यार्थी मित्रांनो. एनी डे ऑफ अ वीक इज टू सिलेक्टेड रँडमली. एखाद्या कामासाठी मला आठवड्यातले दिवस सिलेक्ट करायचे. मग एका आठवड्यामध्ये किती दिवस असतात? 7 दिवस असतात. मी त्या 7 दिवसापैकी कोणताही दिवस सिलेक्ट करू शकतो. म्हणजे 7 पॉसिबिलिटीज इन अ वीक. ओके. त्यानंतर सिलेक्ट 1 कार्ड फ्रॉम. आपण आता पहिले 2 प्रश्नाची उत्तरं लिहूया आणि मग तिसऱ्या प्रश्नावर चर्चा करूया. आता बघूया पहिल्या प्रश्नाचं उत्तर लिहा विद्यार्थी मित्रांनो. वनिता, ओके, वनिता कॅन व्हिजिट बघा विद्यार्थी मित्रांनो, एनी ऑफ द 8 साइट्स, ओके, इन महाराष्ट्र. ओके विद्यार्थी मित्रांनो, वनिता कॅन व्हिजिट एनी ऑफ 8 साइट्स. 8 स्थळं येते इन महाराष्ट्र. सो किती पॉसिबिलिटी झाल्या? सो सी हॅज किती विद्यार्थी मित्रांनो? 8 पॉसिबिलिटीज. 8 पॉसिबिलिटीज. ओके विद्यार्थी मित्रांनो, की सी हॅज 8 पॉसिबिलिटीज. तिच्याकडे 8 पॉसिबिलिटीज आहे. ती कोणत्याही एका स्थळाला समर वॅकेशनमध्ये भेट देऊ शकते. ओके. हे झालं विद्यार्थी मित्रांनो पहिल्या प्रश्नाचं उत्तर. व्यवस्थित बघून घ्या, लिहून घ्या. ओके. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर बघूया. एनी डे ऑफ अ वीक इज टू बी सिलेक्टेड रँडमली. आता दुसरा प्रश्न बघूया विद्यार्थी मित्रांनो काय. देअर आर 7 डेज, ओके, 7 डेज इन अ वीक. एका आठवड्यामध्ये 7 दिवस असतात. तर देअर आर 7 पॉसिबिलिटीज. ओके विद्यार्थी मित्रांनो, 7 पॉसिबिलिटीज. किती विद्यार्थी मित्रांनो? 7 दिवस आहे. तर देअर आर 7 पॉसिबिलिटीज ऑफ सिलेक्टिंग, ओके, ऑफ सिलेक्टिंग एनी वन डे, ओके, एनी वन डे रँडमली. ओके, रँडमली, RANDOMLY. ओके विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे रँडमली म्हणजे काय? यादृच्छिक पद्धतीने. आपण कशा की 7 दिवसापैकी कोणताही वार, की 7 दिवस आहे म्हणून मी 7 दिवसापैकी कोणताही एक वार सिलेक्ट करू शकतो. अशा प्रकारे आपल्या 2 प्रश्नांची उत्तर समजली का विद्यार्थी मित्रांनो? चला आपण आता पुढचे 2 प्रश्न बघू आणि मग ते लिहून घेऊ. हे दोन्ही प्रश्नाची अशी उत्तरं आहेत विद्यार्थी मित्रांनो. असे उत्तरं तुम्हाला परीक्षेमध्ये लिहायची आहेत. चला आता आपण तिसरा प्रश्न बघूया. अतिशय सोपं आहे, फक्त व्यवस्थित समजून घ्या. आता बघा, सिलेक्ट 1 कार्ड फ्रॉम द पॅक ऑफ 52 कार्ड्स. आता एक कार्ड तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि पॅक म्हणजे काय? एक 52 पत्त्याचा एक गठ्ठा आहे. त्या 52 पत्त्याच्या गठ्ठ्यामधून तुम्हाला किती कार्ड सिलेक्ट करता येतील? 52 पॉसिबिलिटीज आहेत. तुम्ही एखाद्या डब्यात टाकले, तुम्ही एक कार्ड काढलं, एक पॉसिबिलिटीज, दुसरं काढलं, दुसरी पॉसिबिलिटीज, म्हणजे तुम्हाला 52 चान्स आहेत, 52 पॉसिबिलिटीज आहेत. ओके विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे सिलेक्ट 1 कार्ड, एक कार्ड सिलेक्ट करायचं आहे. मग तुम्ही ते कोणतेही कार्ड सिलेक्ट करू शकतात, म्हणजे 52 पॉसिबिलिटीज. ओके विद्यार्थी मित्रांनो, तर चला बघूया आपण आता तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर कसं लिहायचं. देअर आर 52 कार्ड्स, ओके, कार्ड्स इन वन पॅक. ओके विद्यार्थी मित्रांनो, देअर आर 52 पॉसिबिलिटीज. There are 52 possibilities of selecting 1 card. ओके, हे झालं तुमचं तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर. आता चौथ्या प्रश्नाचं उत्तर बघूया. 1 number from 10 to 20 is written on each card. Select 1 card randomly.
आता तुम्हाला एक असे कागदाचे तुकडे करायचे, कार्ड तयार करायचं. एका कार्डवर तुम्हाला 10 नंबर टाकायचा, दुसऱ्या कार्डवर तुम्हाला 11 नंबर टाकायचा. आता 10 ते 20 किती कार्ड होतील तयार विद्यार्थी मित्रांनो? बघा 11 कार्ड तयार होतात. आपण पटकन काय करतो, 10 ते 20 म्हणजे 10, 10 ते 20 10 नाही, याच्यात 10 पण पकडलेला आहे. ओके विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे पहिल्या 1 ते 10 मधला 10 नंबर आहे आणि 11 ते 20 हे 10 नंबर आहेत. हे 10 आणि हा एक 11 होते. ओके विद्यार्थी मित्रांनो, सोपं आहे ना. आणि जर तुम्हाला तसं नसेल जमत तर 10 ते 11 किती कार्ड होतात? 20 - 10 करायचं, 20 - 10 10 आणि प्लस 1 करायचं, 11 होतात विद्यार्थी मित्रांनो. वजाबाकी 2 नंबरमधला फरक जर काढायचा असेल तर काय करावं लागतं? मला जर असं काढायचं असेल 72 ते 75 किती अंक आहे? 72 ते 75, तर मला 75मधून 72 वजा करावं लागतील आणि त्याच्यात 1 मिळवावं लागेल. ओके विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण हे काढत असतो. आता बघा किती कार्ड होतात विद्यार्थी मित्रांनो? 10, 11, 12 असे 20पर्यंत आपल्याला कार्डवर लिहायचं आहे. म्हणजे हे 11 कार्ड तयार होतात. 11 कार्ड तयार होतात. मग हे 11 कार्ड जर आपण एका डब्यात टाकले आणि जर काढायचे ठरवले तर किती पॉसिबिलिटी असतील? 11 पॉसिबिलिटीज. ओके, अतिशय सोपं गणित आहे ते. फक्त आपल्याला पॉसिबिलिटीच्या संदर्भात सांगायचं आहे. ही बेसिक तयारी आहे फक्त प्रोबॅबिलिटीची. ओके, मग आपण लिहूया विद्यार्थी मित्रांनो. देअर आर 11 नंबर्स. देअर आर 11 नंबर्स फ्रॉम 10 to 20. ओके विद्यार्थी मित्रांनो, रिटन ऑन द कार्ड्स. देर आर 11 नंबर्स फ्रॉम 10 to 20 रिटन ऑन द कार्ड्स. म्हणजे देर आर किती पॉसिबिलिटीज विद्यार्थी मित्रांनो? देर आर 11 पॉसिबिलिटीज. देर आर 11 पॉसिबिलिटीज ऑफ सिलेक्टिंग one card randomly. ओके विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपले तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर, चौथ्या प्रश्नाचं उत्तर, आपला प्रॅक्टिस सेट 5.1 संपलेला आहे. ओके, आता आपण याच्यानंतर तुम्ही तयार राहा. एकदम बेस्ट आपण जो आहे पुढचा 5.2 तो एकदम चांगला घेऊ. त्याच्यामध्ये आपण नाणं तुम्हाला दाखवू, एक पैशाचं कॉईन. तुमच्याकडे पण पुढच्या याच्यामध्ये 1 रुपयाचं 2 रुपयाचं की ज्याला छापा काटा आहे आणि डाय असतो बघा. आपण नवा व्यापार किंवा ते खेळतो, डाईज असतो, त्याला जर ते असेल तुमच्याकडे तर ते तुमच्याकडे ठेवा विद्यार्थी मित्रांनो. ओके, म्हणजे आपल्याला काय आहे की त्याच्यामध्ये आपण त्याला मराठीमध्ये ठोकळा म्हणतो बघा. त्या ठोकळ्यावर एका ठिकाणी एक असा गोल असतो, माहिती आहे तुम्हाला तो ठोकळा? असा एकीकडे गोल, मग दुसऱ्या बाजूने 2 गोल असतात, तिसऱ्या बाजूने 3 गोल असतात, चौथ्या बाजूने 4 गोल असतात. असे ते जो ठोकळा आहे त्याला आपण डाईज म्हणतो. आपण ते पण तुमच्या समोर ठेवूया विद्यार्थी मित्रांनो. ओके, आणि मग मी तुम्हाला ते प्रत्यक्ष दाखवेन. अतिशय सोप्या पद्धतीने आपण त्याला समजून घेऊया आणि अशा प्रकारे आपण त्याला संपवूया विद्यार्थी मित्रांनो. बघा आपल्याकडे आहे बघा एक डाय, दिसतो का विद्यार्थी मित्रांनो? हे बघा हा डाईज आहे बघा. हा एक आहे, त्यानंतर इथे बघा 2 आहेत, दिसतं काय 2? याला आपण डाईज म्हणतो. आता हे तुम्हाला बघा हे अतिशय सोपे आहेत. आपण समजा याला वर फेकलं तर काय पडणार आहे? 1 पडेल किंवा 2 पडेल किंवा 3 पडेल किंवा 4 पडेल किंवा 5 पडेल किंवा 6 पडेल. या 6 पॉसिबिलिटीज असतात. ओके विद्यार्थी, आपण ते व्यवस्थित बघूया. बाय विद्यार्थी मित्रांनो, आपले व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, अभ्यास करा. बाय विद्यार्थी मित्रांनो.